हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत खमंग ढोकळा। खायला खूप छान आणि जाळीदार बनतात। एकदा नक्की करून बघा। चला तर मग रेसिपी पाहूया आपण। एक बॉल घेतला आहे। एक बॉलमध्ये आपण अर्धा किलो बेसन पीठ घेतला आहे। त्यात आपण थोडा थोडा करून पाणी टाकून बॅटर तयार करून घेऊया। याला 1.5 तांब्या पाणी लागला आहे। आता ह्यात आपण चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद टाकून मिक्स करून घेऊया। झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं साईडला ठेवून देऊया। हे मी इडलीच्या भांड्यात बनवणार आहे। ह्यामध्ये आपण 1 तांब्या पाणी टाकून मीठ टाकून गॅसवर ठेवून देऊया शिजायला पाणी। ह्या भांड्याला पॅनला आपण तेल लावून घेऊया। तर इकडं आपण बॅटर पाहूया, चांगला फुलला आहे। मिक्स करून घेऊया। यात 1 पळी तेल टाकून घेऊया। छान मिक्स करून घेऊया। आता आपण इनोचा वापर केला आहे। यात 1 पॅकेट इनो टाकला आहे। याला पण मिक्स करून घेतला आहे। बॅटर चांगला फुलला आहे। चला आता आपण भांड्यामध्ये टाकून घेऊया। सर्व भांड्यामध्ये टाकला आहे आपण। आता गॅसवर ठेवून देऊया। 10 मिनिटे याला झाकून मीडियम आचवर ठेवून देऊया। तडक्यासाठी काय लागणार आहे ते बघूया आपण। कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर। पॅन गरम झाला आहे। पॅनमध्ये 1 चमचा आपण मोहरी टाकली आहे। त्यात कढीपत्ता टाकला आहे, मिरची आणि कोथिंबीर टाकून चांगलं परतून घेतलं आहे। 1.5 ग्लास पाणी टाकलं आहे आपण। यात 1 चमचा साखर टाकली आहे, मीठ टाकलं आहे। 1 उकळी येऊन देऊया। उकळी आली आहे। आता इकडं आपण पाहूया, बॅटर चांगला फुलला आहे, छान फुलला आहे। आता याला काढून घेऊया आपण। छान असा जाळीदार सॉफ्ट झाला आहे। आता यात आपण तडका टाकून घेऊया। तडका छान मिक्स करून घेऊया। खूप छान झाला आहे। रेसिपी आवडली तर लाईक